हाय हॅलो गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? तर हे तुम्ही बघू शकता, आज मी मशीनच घेऊन गेलेली दीदीकडे, कारण की श्रेयाला ब्लाऊज शिवायचं होतं. तर हे बघा, हे मी जरा थोडं लॉंग ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मग मी कटिंग वगैरे करून घेतलं. तिचं अंगावरच माप घेऊन रेग्युलर जसं आपण टॉपचं कटिंग करतो तर सेम त्याच पद्धतीने आपण कटिंग करून घेतलेलं आहे इथे. आणि मी थोडंसं लॉंग ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आणि ना मी म्हटलं परत जायचं, ब्लाऊज पीस घेऊन यायचा आणि मग परत द्यायला जायचं. त्याच्यापेक्षा म्हटलं मशीनच घेऊन जाऊ. आणि ही मशीन मी घेऊन गेली. म्हणजे बघू शकता तुम्ही किती उपयोगाची मशीन, तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता. आणि आमची स्कूटी होती, स्कूटीमध्ये पुढे ठेवता येतं आरामात. त्याच्यामुळे हे मशीन खरंच खूप कामाचं आहे, कुठेही घेऊन जाता येतं. त्यांनाही इतकं आवडलं मशीन. त्यांच्याकडे ऑलरेडी पॅन्डलचं मशीन आहे, पण ते खूप जुने आहे. त्याच्यामुळे त्यांना पण असं वाटलं की त्या पॅन्डलच्या मशीनला असं हँड मशीन बनवून घ्यावं. तर हेच श्रेयाचा ड्रेस होता जुना, त्याचंच कटिंग करून घेतलेलं आहे त्याच मापावरती. म्हणजे माप तर तिच्या अंगावर घेतलं, पण सेम त्याच साईडचं मी घेतलेलं आहे. त्यानंतर इथे चाललेलं होतं त्यांचं खेळायचा कार्यक्रम. आणि हे दीदीचं घर आहे. लास्ट टाईम तुम्ही बघितलं होतं गौरीच्या व्हिडिओमध्ये. तर इथेच गौरा बसला होता दीदीने त्यांच्याकडे. मी टाकलेलं पण होतं, भरपूर जण विचारत पण होते, भरपूर जणांनी निगेटिव्ह कमेंट पण केलेलं होतं गौरीच्या बाबतीत. पण ठीक आहे, असं त्यांचे विचार नाही बदलू शकत आपण. तर अशा पद्धतीने मी इथे टिपा मारून घेतलेले आहे. हे बघू शकता तुम्ही, रेडी ते झाले, काहीच केलेलं नाही. अस्तरला जॉईन करून घेतलं आणि मी पूर्ण व्हिडिओ टाकू शकले नाही. स्टँड काय मी तिकडे घेऊन गेलेली नव्हती. खूप दिवसांचा चहाचा व्हिडिओ टाकलेला नव्हता, म्हणून म्हटलं चला आज चहा बनवतानाचा व्हिडिओ करू. त्यानंतर मग मी हे चेन लावायची राहिलेली होती आणि ना हे पूर्ण प्लेन होतं, त्याच्यामुळे मला लेस वगैरे लावायची होती. आणि मी लेस वगैरे दीदीकडे घेऊन नव्हती गेली. मग दीदी शेवटच्या दिवशी हा राणी कलर आहे, त्याच्यामुळे शेवटच्या दिवशीच लागेल. मग मी घेऊन आले आणि ही लेस होती. लेस तुम्ही बघितलीच असेल, सगळ्यात फर्स्ट व्हिडिओ मी टाकला होता त्याच्यामध्ये. ही लेस मी पर्सला लावली होती, साडीची उरलेली, जी साडी मी कापलेली होती पायपुसणं बनवण्यासाठी, त्याची लेस काढून ठेवलेली. ती लेस इथे मॅचिंग झाली आणि ती लेस कामात आलेली. तर असं हे श्रेयाचं ब्लाऊज तयार झालेलं आहे. इथं फिनिशिंग वगैरे एकदम भारी झाली, परफेक्ट. आता बघू तिला येतं का नाही व्यवस्थित. आणि आता ते शेवटच्या दिवशी म्हणजे देवीचं शेवटची माळ असेल ना, तर त्या दिवशी ती घालणार. तर त्या दिवशी तुम्हाला दाखवेल मी कसं बसलं आहे तिला, कसं नाही. आणि त्यानंतर ते स्टँड बघितलं असेल तर मी वरती कपाटावर दिसते का तिथे ठेवलं, म्हणून मी मोबाईल खाली ठेवूनच व्हिडिओ. त्याच्यानंतर मला राहुलने स्टँड दिला आहे, तुम्हाला दाखवते. आणि हा सगळा आहे पसारा इतका काय होतं काय माहिती, मला कळतच नाही. एकच गोष्ट बनवायची राहते पण सगळा पसारा होऊन जातो. हे लागतं ते लागतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेलं राहतं. त्या बास्केटमध्ये मी सगळं म्हणजे एक बास्केट होती माझी, आता माझे इतके 4-5 बॅग झालेल्या फॅब्रिकच्या. त्याच्यानंतर उरलेल्या तुकड्यांच्या, बारीक तुकड्यांची एक वेगळी बॅग, मोठ्या तुकड्यांची एक वेगळी, जुन्या कपड्यांची एक वेगळी बॅग आणि नवीन फॅब्रिकची एक वेगळी बॅग, अशा पद्धतीने. आणि त्यानंतर ही श्रीशाचं जे होता लेहेंगा, तर तो पण आहे ना म्हणजे छोटा होता हाईटला. मग हे जे श्रेयाचं ब्लाऊज पीस होतं त्याच्यातलं कापड उरलेलं होतं, मी वरती असं कापड लावून घेतलेलं आहे त्याला. तर एकदम मॅच झालं, ते काही वाटत पण नव्हतं की वेगळं लावलेलं आहे, कारण त्या दोघींचा घागरांचा कलर पण सेम होता. एकाच ठिकाणी घेतलेलं होतं घागरा, पुण्यामध्ये मार्केटमध्ये. पुण्यात गेलो होतो तेव्हा गणपती बघायला, तेव्हा घेतलेला होता त्यांना हा 900 रुपयाच्या 2. तर हे बघू शकता मी वरती याला अशी लेस लावून घेतली, कारण की तिला हाईटलाच छोटं झालं ते. बाकी कमरेला वगैरे बरोबर आलं. तर विचार करत होती इलॅस्टिक लावू का नको लावू. त्याच्यानंतर तिचं कमरेचं मापच नव्हतं माझ्याकडे, म्हटलं जाऊ द्या, इलॅस्टिक काय नुसतं मध्ये घालायचं, टीप मारायची, हातशिलाई पण करते. त्याच्यामुळे मी जेव्हा जाईल दीदीला द्यायला हे, तेव्हा मी लावून. आणि ज्या कामासाठी आम्ही हडपसरला गेलो होतो, म्हणजे आमचं पार्सल आलं होतं नेटचं. एका साईडला आम्हाला लावायचं होतं, एका खिडकीच्या साईडला, एका गॅलरीमध्ये. त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो, ते आम्ही घेतलंच नाही आणि बाकीचाच उद्योग करून रिटर्न आलो आणि आमचं पार्सल तिथेच राहील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करा आणि सबस्क्राईब फॉलो करायला विसरू